गोकुळच्या राजकारणात राष्ट्रवादीत अस्वस्थता. नमस्कार, आपण पाहत आहात SP न्यूज चॅनल. मी निवेदिका सौ संचिता नितीन खोत. आज आपण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता का आहे हे पत्रकार संतोष पाटील यांच्या विश्लेषणातून जाणून घेऊया. मंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी पत्रकाद्वारे कार्यकर्त्यांना अस्वस्थ होऊ नका, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं असा सल्ला दिला आहे. गोकुळ दूध संघाच्या निमित्ताने राष्ट्रवादीची गळचेपी आणि मंत्री हसन मुश्रीफ यांना खिंडीत पकडण्याचा डाव टाकला जात आहे का, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे. गोकुळमध्ये महायुतीतील काही मित्र ज्या प्रकारे मंत्री हसन मुश्रीफ यांना कोंडीत पकडण्याचे, त्यांच्यावर दबाव टाकण्याचे आणि आंतरिक वाद पेटवण्याचे प्रयत्न करत आहेत, ते आता उघड दिसत आहे. ज्यांच्याकडे मतांची ताकद नाही, ज्यांना गोकुळच्या सहकार क्षेत्रात जनसमर्थन नाही, तेच लोक माध्यमांमध्ये रोज नवनवीन अफवा पसरवत आहेत. या आधारावर मुश्रीफ कोंडी झाली, महायुतीतूनच विरोध, गोकुळची सत्ता जाणार अशा बिनबुडाच्या बातम्या दिल्या जात असल्याचे भैया माने यांना का सांगावे लागत आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळ आणि जिल्ह्यातील राजकारणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत अनेक वेळा चर्चा केलेली आहे. त्यामुळं या चर्चेतून चांगलाच तोडगा निघेल अशी आशा भैया माने यांनी व्यक्त केली आहे. ही महायुतीतील काही स्वार्थी तत्त्वज्ञांची शेवटची हताशता आहे. हसन मुश्रीफ यांनी 30 ते 35 वर्षाच्या राजकीय जीवनात अनेक वादळे, षडयंत्रे आणि आंतरिक विश्वासघात पचवून बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हसन मुश्रीफ यांची चर्चा होत असते हे सांगून आमदार शिवाजी पाटील यांना चपराक लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू असावा. गोकुळ दूध संघाची होऊ घातलेली निवडणूक, वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू असलेल्या न्यायालयीन आणि प्रशासकीय सुनावण्या या सगळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व घटक मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं असा निर्वाळा देण्याची वेळ आली, याचा अर्थ गोकुळ राजकारणाला उकळी आल्याचे हे संकेत आहेत. पाहत रहा SP न्यूज. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.